भिवगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला वदप गावातून तर दुसरा मार्ग वदप गावाच्या पुढे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौर कामत या गावातून आहे. जय शिवराय. आज मी आहे भिवगड किल्ल्याच्या ट्रेकवर आणि आज मी ह्या ट्रेकला गौर कामत ह्या गावातून सुरुवात करतो आहे. ह्या रस्त्याने पुढे येऊन ह्या मारुती मंदिरा शेजारी येथे गाडी लावून इथून आता मी ट्रेकची सुरुवात करणार आहे. भिवगड गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे वदप आणि एक जे मी करतो आहे ते गौर कामत. खरं तर कर्जतवरून आल्यावर वदप हे पहिलं गाव लागतं आणि त्याच्या 1-1.5 किलोमीटर पुढेच गौर कामत आहे. पण मी आज गौर कामत इथूनच हा ट्रेक चालू करतो आहे. बघा तिथे गाडी लावून सरळ सरळ इथून आता मी गडावर चढायला सुरुवात करतो आहे. आता 8:21 मी हा ट्रेक चालू केला आहे. नेहमीप्रमाणे हा माझा सोलो ट्रेक आहे. इथून ह्या पायवाटेने सगळे सरळ मी वरती चाललोय. ते बघा तिथून तसं येऊन इथून हा चढ मी सरळ चढलोय. जर तुम्हाला वाटले तर तुम्ही इथून असं ह्या पाण्याच्या टाकीपासून इथून पण वरती येऊ शकता. आता ही सरळ सरळ पायवाट. तिथून मी ट्रेक चालू केला होता. तिथून असं येऊन इथून इकडे येऊन लगेचच आपला भगवध्वज दिसतोय आणि तिथे बघितलं तर कातळकोरी पायऱ्या आहेत आणि त्यामुळेच मी गौरकामत या गावातून गडावर जाण्याचा निर्णय घेतलेला. ट्रेक चालू केल्याच्या 15 मिनिटातच मी येथे येऊन पोचले टाक आणि इथून आता वरती गेल्यावर आपला गडावर प्रवेश होईल.
या थोड्याच पायऱ्या चढून आल्यावर उजवीकडे ते 2 गुहा आहेत आणि इथून आपला गडावर प्रवेश होईल. पण त्याआधी आपण या गुहा बघू. आणि ही खोल गुहा आहे एकदम. आणि इकडे अजून एक गुहा आहे. दुसऱ्या गुहेला जायला अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. येथील दोन्ही गुहा बघून आता मी गडावर चाललोय. ह्या गुहेमध्ये खूपच घाण वास येते. इथून आता आपला गडावरच्या माथ्यावर प्रवेश होईल. बघा ह्या बाजूला ही गडाची तटबंदी आणि इथे पायऱ्या आहेत. तटबंदी आणि पायऱ्या चढून वर आल्यावर ते उजवीकडं बोर्ड लावलेला आहे की अर्चना टाके म्हणून. उजवीकडेच तिकडे आपले 2 भगवे ध्वज आहेत आणि ते डावीकडे पण काही वास्तू आहेत. सगळं आपल्याला बघायचं आहे. तर मी उजवीकडे जाऊन हे टाकं आणि भगव्या ध्वजाकडे जातो. भुयारी टाकं हे टाकं ओव्हरफ्लो झाल्यानंतर ही बघा ही सिस्टीम केलेली अशी पाणी इथून बाहेर जायला. टाकं बघून आता उजवीकडे मी ध्वजस्तंभाकडे चाललो आहे.
ते समोर जे दिसतंय ते वदप गाव, हे गौर कामत गाव. इथून आपण ट्रेक चालू केला होता आणि वदप गावातून ते जे मंदिर दिसतंय मग तिथं टर्नपर्यंत तिथपर्यंत गाडी येईल आणि तिथून असं तिकडे वरती चढावे लागेल. ध्वजस्तंभ बघून आपण सरळ पुढे जाऊ. इथून खाली येऊन आपण आलतो, तिकडं पण एक वास्तू आहे ती आपल्याला बघायची आहे, पण असं तिथून खाली पुढे रस्ता असेल तो बघू आपण पहिला. ध्वजस्तंभाकडून सरळ पुढे गडमाथ्याकडे जाताना इथे खाली 2 पाण्याची सुकलेली टाकी आहेत. पहिली मी ती बघून येतो आणि मग वरती जातो. पाण्याची टाकी आहेत खराब, ती बघू आपण. हे सुकलेलं आहे पाण्याचं टाकं पूर्णपणे. पुढचं बघू आपण. हे पण सुकलेलंच एक खोल आहे. सरळ सरळ खालून वरती आल्यावर पाण्याची टाकी बघून तर मी वरती चाललोय. खाली ते क्रिकेटचं ग्राउंड बघा, थोडं मोठं आहे. तर वरती जाऊ आपण. इथे आल्यावर आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. इथून जर आपण सरळ गेलो तर बाले किल्ल्यावर जाऊ. बाले किल्ल्यावर भगवा ध्वज, त्यांचे अवशेष आणि काही पाण्याच्या टाकी आहेत. आणि ह्या बाजूने गेलो तर 2 टाकी आहेत, त्यातलं एक छान काम टाका आहे आणि एक चुकलेला टाका आहे. इथून जरी गेलो आपण बाले किल्ल्यावरून तरी तिकडून उतरून डावीकडून इथून येऊ शकतो किंवा इथून पण जाऊन टाकी बघून वरतून परत बाले किल्ल्यावर जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला पुन्हा गौर कामत गावात उतरायचे असेल तर हा गोलाकार वेढा मारलेला चांगलाच आहे. मी पहिल्यांदा डावीकडील पाण्याची टाकी बघून पुन्हा येथे येऊन इथून बाले किल्ल्यावर जाणार आहे. तिथे समोर बोर्ड लावलेला आहे, तिथे ते टाका आहे. त्या पायवाटेने आल्यावर एकाच मिनिटात ते एक खांब टाका आहे छान, खोल दिसते. ह्या बाजूला हे टाकं सुकलेलं आहे. इथून जर आता तुम्ही सरळ गेले तर ह्या पायवाटेने पुढे वदप गावाकडून येणारी वाटे तिथे जासाल. तिथून जर राईट घेतला तर परत बाले किल्ल्यावर जासाल. पण मी परत जाऊन असं वरती जाणार आहे. जर तुम्हाला गौर कामत गावातच उतरायचं असेल तर तुम्ही बाले किल्ल्यावर जाऊन तिकडचा भाग बघून येताना इकडून येऊ शकता. पाण्याची टाकी बघून आता आपण बाले किल्ल्यावर जाऊ. गडमाथ्यावर हा एक भगवा ध्वज, तिथे काही अवशेष आहेत. परत येथे पण हे ज्योतीचे अवशेष आहेत. आणि तिकडे ही पाण्याची टाकी आहेत. हे बघा, तिथं पण एक आहे. इथे हे
अजून एक खोल पाण्याचं टाकं. आता आपल्याला जायचं इकडे वरती. आणि हा गडाचा टॉप. स्टील हा बालेकिल्ला बघून तर मी थोडंसं ह्या बाजूला चाललो आहे, जिकडे वदप गावातून येणारी वाट येते. हा बघा, हा बालेकिल्ला तटबंदी. समोर जी तुम्हाला ही ठळक पायवर दिसते ही जाते ढाककडे. ढाक तिकडे वरती आहे. आणि ही मधली जी खिंड आहे या खिंडीत इकडून पायवर ती वदप गावाकडून. तर आपण आता खाली जाऊन इथले काही जे अवशेष आहेत ते बघू. बालेकिल्ला उतरून आल्यावर डावीकडे जर तुम्ही इथून गेला तर ती 2 टाकी आहेत आणि तिथूनच सरळ पुढे गेला तर बालेकिल्ल्याच्या पलीकडे जासाल. आणि इथे खाली 2 टाकी आहेत अजून आणि इकडे तटबंदीचे अवशेष. पहिलं हिकडची वास्तू हे बघू. अजून 2 पाण्याची टाकी. ही 2 पाण्याच्या टाक्या बघून मी ह्या दिशेने जी वदप गावाकडून वाट येते तिकडे चालले. इथे लगेचच हे तटबंदीचे अवशेष आहेत. तटबंदीचे अवशेष. हा जो खाली दिसतोय हा खंदक मानवनिर्मित आहे. ही खिंडीतून जर तिकडे गेलो तर ढाक किल्ल्याकडे वाट जाते आणि ही अशी खाली वदप गावातून उतरते. आता पूर्ण किल्ला बघून झाल्यावर मी असं ठरवलं की मी गौरकामत गावात न उतरता ह्या वाटेने वदपला उतरणार आहे आणि तिथून चालत परत जिथे मी गाडी पार्क केली तिथे जाणार आहे. तटबंदीचे अवशेष बघून ह्या वाटेने आता मी वदप गावात उतरतो आहे. त्यामुळे पुढे बघत राहा, थोडासा त्या रस्त्याचा अंदाज येईल. आणि ह्या बाजूला जे काही अवशेष आहेत ते पण बघायला भेटेल. खाली खंदक पण आहे. तटबंदी. तो बघा खाली हा खंदक दिसतोय. हा मानवनिर्मित खंदक किल्ल्याला पलीकडच्या भागापासून वेगळे करण्यासाठी, खास करून जी ती डाकबहिरीला वाट जाते त्यापासून वेगळं करण्यासाठी. खंदक बघून आता वदप गावाकडची आपली पायवाट सुरू झालेली आहे. बघा खंदक आहे हा. चला इथून खाली उतरून आपण वदप गावात जाऊ. वदप गावात जाऊन परत चालत मला गौरकामतला जायचं.
कारण माझी बाईक तिथे आहे. ही ती खिंड. इथून जर तुम्ही आले तर बघा असा प्रवास आहे. त्यामुळे जर तुम्हाला देवगडला यायचं असेल तर गौर कामत गावातून या आणि वाटल्यास तिथून उतरा परत, जेणेकरून तुम्हाला तिकडचे जे किल्ल्याचे अवशेष आहेत ते बघायला भेटतील. ही ती खिंड. इथून आता खाली वदप गावात जातो. इथून सरळवरती डागबेर इकडे आणि इकडे बरोबर आता मी उदपपासून येणाऱ्या खिंडीत येऊन पोहोचले बघा. तशी ही पण छान पायवाट आहे आणि दोन्ही बाजूनी जवळपास सारखाच वेळ लागतो. मस्त. करताना उजवीकडे तिकडे बघा जवळपास रस्ताच तयार होतो आहे. आपल्याला इथून खाली उतरून ह्या पायवाटेने तिथपर्यंत मंदिरापर्यंत जायचं आहे. हे वदप गाव आणि इथूनच मला वाटते बघू शॉर्टकट भेटते का गाडाच्या पलीकडे जायला. लक्षात ठेवा येताना वरतून आल्यावर सरळ ह्या आंब्याच्या झाडापासून वरती जायचं आहे. इथून पण एक पायवाट आहे पण ही नाही आहे, इकडून जायचं आहे. आणि असं वाटतं की गौर कामतची वाटच जरा जवळ आहे, कारण जवळपास 20 मिनिटातच मी त्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेलो. तशी ही पायवाट पण मिळालेली आहे. फक्त लक्षात ठेवा जाताना त्या खिंडीत फक्त पोचायचं टार्गेट ठेवा. आपला गड इथे खंडक दिसतोय बरोबर. गणपतीची मूर्ती ठेवली आहे कोणतरी. बघा इथून आल्यावर सरळ सरळ इथून तसं तेथून ते मोठं आंब्याचं झाड आणि खंदक खिंड आणि तिकडे खंदक. इथे आल्यावर तुम्ही ह्या मंदिराच्या इथे गाडी लावू शकता आणि इथून किंवा तिथून तसं सपाटी आहे, इथून असा गडाचा प्रवास चालू करू शकता. इथून सरळ गेलं तर आता उदप गाव आहे, पण माझी गाडी आहे गौर कामातला, त्यामुळे आता मी बहुतेक मधून रस्ता भेटला तर बघतो, नाही तर मेन रोडने जातो. मंदिरापासून सरळ सरळ पुढे मी ह्या पटांगणातून गौर कामात चाललो आहे. इथून असं कुठे तरी गेलं असं राईटला असं नसतं आणि मेन रोड असं जवळच इथून तो. हे ते क्रिकेट ग्राउंड जे वरतून बघितलेलं. काही दिवसांनी ह्या कच्च्या रस्त्याने इथून वरती गेल्यावर त्या आंब्याच्या झाडापर्यंत अलीकडे गाडी जाईल. तिकडून आल्यावर तर हे असं घरांच्या मागून मागून पुढे चाललं आहे. त्या टाकीपर्यंत बसलं की संपलं. तिकडून तसं येऊन ही शेवटची चढाई, पलीकडे ती पाण्याची टाकी आहे.
इथे मारुती शिल्प आणि आपली गाडी अशा पद्धतीने 8:20ला ट्रेक चालू करून आत्ता 10:30 वाजलेत. 2 तासात मी पूर्ण गड फिरवून वदप मार्गे उतरलो आहे. इथून तसं जायला फक्त 20 ते 30 मिनटं लागतील फक्त.